नमस्कार, शुभ सकाळ सगळ्यांना। सकाळ सकाळची वेळ आहे, सकाळच्या 7:30 वाजले त्या आणि मी घरची काम करून सकाळची आली आता माळावर। गुरांना बांधली ती माळावर। चला आता टमाटा फवारायचा आहे। आता टमाटा फवारून मगच जाऊ घरी। आलो इथे माळावर आता टमाट्यापाशी। बाल्या बाल्या तू कशाला आलाय माळावर? तू कशाला आलाय? फवारायला? तू फवारायचंय का आता? मी जाऊ का माघारी मग? गोरे ह्या टमाट्याच्या हाच तुकड्यात बांधली होती। आता तिथली सोडून गोरं मी इकडे खाली बांधायला लागली, कारण ही आपली डाळिंबाची बाग काढायला चालय। ही एक तुकडं काढून टाकायचे, त्यामुळे सकाळ सकाळ ट्रॅक्टर आलाय। औषध करून ठेवले फवारायचं, पण गुरं आहे ती, त्यामुळे म्हणलं आधी गुरं नेऊन बांधावी आणि मगच फवारायचं। आणि दैवार पण आहे, दैवार पण हटता येतं वर। बाकीची गुरं बांधली ती सगळी, आता फक्त म्हैस राहिली। आता म्हैस आणते सोडून आणि तिला पण कुठेतरी गवत बघून बांधते खाली नेऊन। सुरुवात केली आता फवारायला। इकडं वाड्याच्या कडेला होता घन, त्यामुळं वाटाकडनं सुरुवात केली फवारायला। डाळिंबीचं बगस्तवर 5-6 बोट झालं काढायचं। झाडं मोठी करायला किती लागते, पण काढायला थोडासुद्धा टाईम लागत नाही। ह्या तुकड्याला लयच त्याला आलता, त्याच्यामुळे काढलंय हे तुकडं डाळिंबीचं। फवारून झालं। चला आता घरी निघालोय म्हणजे मी एकटीच चालली। आता आलता नळी वाढू लागायला, आता थांबले तर येतच आणि भाऊजी पण थांबले तर। येतो घरी? नको थांबायला इथं? चला मग। डाळिंबाची बाग पण झाली काढून सगळी, 1-2च लाईनी राहिले त्या, आणि सगळं काढून झाडं अशी वाटेच्या कडनं आणून लावली ती इथं। वाटेच्या कडनं ढकलले सगळं इकडं। हो काय लावली ती? हे वाटणं लावले ते काट आतमध्ये कुठे ठेवायचं मग? घरी आलो आम्ही आता, जेवण झाली, कपडे धुवून घेते आता। कपडे धुवून झाली सगळी। शाळांना वैरण टाकली शेवरीचा पाला। चला आता माळावर जाते आणि गुरं पाणी दावायची ती माळावर जाऊन। माळावर आली मी आता, आणि इथं सकाळी 8 वाजेपर्यंत पाण्याची लाईट होती। गुरं बांधायला आलती मी, तेव्हाच तर पाण्याचं बॅलर भरून ठेवलं होतं। आता पहिल्यांदा सगळ्या म्हशी पाणी पाजून घेते आणि ह्यांच्या मेका ठोकून बांधते दुसरीकडं, नंतर परत मग गाई आणते। म्हशी पाणी दावून बदलून बांधले इथं। चला आता गाई आणते पाण्याला आणि गायींना पण बांधते जागा बदलून। गायींना आणलं पाणी पाजायला तर। गाई पण पाणी पाजून बांधले इकडं, दाट गवत आहे चांगलं गायींना। तिकडे गाय बांधली आणि इथे एक बांधली। चला आता घरी निघाली। रानात काय आज काम नाही असं मला तरी वाटतंय, आता असलं तरी काय माहीत नाही। पण आता घर पाणी दावून झाली ती, घरी जाते आता। रानात आलो इथं भुईमुगापाशी, आणि इथं रानात आताच मका पेरली। सारं चांगलं पडले ते का नाही? वाढतं काय मग?
चला आता इथं मकच सारं वाढते ते तर आता आम्ही इथं 2 सारं आहेत घासाचं त्याच्यामध्ये गवत झाले त्यामुळे घास काय सुधर नाही तर आता हे सगळं घास गवत सगळंच कापून घ्यायचं आहे स्वच्छ खुरपून काढायचं आहे घास चांगलं सारं पडलं ते मोठं मोठं मकाचं बदाड चांगली झाली ती म्हणजे भिजवताना मका त्रास होत नाही बदाड चांगली असली म्हणजे आणि सगळं करते ते आत्या म्हणजे दंड करायचा आहे तर चला आता घेऊ कापून आता हे दोन्ही सारं घासाचं धरण काढून बाजूला फेकून द्यायचं आहे आणि घास तेवढं न्यायचं आहे घरी गोरणला 4 वाजल्या आणि घासाचं दोन्ही पण सारं कापून झालं हे ठेवलं आहे मध्ये मध्ये कारण ही ह्या साऱ्यासोबत कापलेलं आहे त्यामुळे आता परत फुटून आलेलं आहे आणि चांगला कवळा आहे अजून ती निबार झालेलं सगळं कापून घेतलं आहे त्याच्यासोबत धनुरा पण कापलं आहे तर धनुरा निवडून टाकायचं वाटलं आणि घास न्यायचा घरी आणि आता आत्याचं पण सारं वडून झाले तर सगळं आता फक्त दंड वाढायचा राहिला आहे थोडा ओढतो का तू ओढ मग घे खोऱ्या कामाचा आहे तू ओढ वाता टाकला फोडायला चला आता पोरं शाळेत आले ती आता हे नेऊ घरी सगळं जेवण करायला लागलोय आता आणि तर मामा आज मामाच्या का मित्राच्या घरी गेलतं त्यांच्या आता केळी आणली मामाने देशी केळी आता 6:30 वाजले त्या आणि आता मी स्वयंपाक करायला लागली मामाचा आज शनिवार त्याच्यामुळे शनिवारी आमच्या जरा लवकर स्वयंपाक होतो आणि इकडं पोरं खेळते ती अंगणात निवांत आहे ते पोरं आज काय अभ्यास नाही काय नाही उद्या सुट्टी आहे रविवारची सायकलीसोबत खेळते ते चौघं पण 2-2 मिनिटाला भांडणं तर येते सारखी चला करते ती भांडणं खेळते ती कणिक मळून घेतली चला आता चपात्या करून घेते